पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यामध्ये माळीण हे डोंगर पायथ्याशी वसलेलं गाव डोंगराखाली गाडलं गेलं असण्याची शक्यता आहे। डोंगर कडा कोसळल्यानं माळीण गावातली 30 ते 35 घरं ढिगाऱ्याखाली दबली गेली आहेत, तर गावातील केवळ 2 जणांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात यश आलंय। 300 ते 400 लोकसंख्या असलेले हे गाव आहे, मात्र गावातली अनेक लोक कामानिमित्त बाहेर गावी गेलेली असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। त्यामुळे नेमके किती जण ढिगाऱ्याखाली गाडले गेलेत याचा अंदाज बांधणं सध्या तरी कठीण आहे, पण तरीही शेकडो जण या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवली जाते। या सगळ्या अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी जेसीबी पोकलँड दाखल झालेले आहेत, ॲम्ब्युलन्स सुद्धा तिथे दाखल झालेले आहेत, खासगी वैद्यकीय सेवा सुद्धा दिली जाते तिथे। आसपासच्या गावातले सगळे लोक मदतीसाठी दाखल झालेत। भीमाशंकर कारखान्याचे कामगार सुद्धा इथे मदतीसाठी दाखल झालेत। तळेगावहून लष्कराची तुकडी सुद्धा मदतीसाठी रवाना करण्यात आलेली आहे। शेकडो जण इथे ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची शक्यता आहे। पहाटे 3च्या सुमाराला ही दुर्घटना घडलेली आहे। हे डिंभे धरणग्रस्त लोक होते, त्यांची 30 ते 35 घरं या परिसरात होती। डोंगराच्या पायथ्याशी ही सगळी घरं होती। आपण काही वेळापूर्वी गुगल मॅपवर सुद्धा बघितलं, आंबेगाव तालुक्यातल्या माळीण गावावर ही शोककळा पसरली। केवळ 5 ते 6 घरं यातून वाचलेली आहे। अख्खं गाव झोपेत असताना काळानं असा निर्दयी घाला घातलेला आहे। शेकडो जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। काय नेमकं या ढिगाऱ्याखाली विदारक दृश्य असेल याचा अंदाज सध्या तरी बांधणं कठीण आहे। माळीणमध्ये 300 ते 400 लोकवस्ती होती। अख्ख्या गावातील फक्त 5 ते 6 घरं वाचलेली आहेत आणि आत्तापर्यंत फक्त 2 जखमींना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। पहाटे 3ची ही दुर्घटना आहे, मात्र अतिशय दुर्गम असा हा भाग असल्यामुळे ही घटना प्रशासनापर्यंत कळायलाच खूप वेळ गेला आणि त्यानंतर आता मदत कार्य करताना सुद्धा अडचणी येत आहेत। एकतर दुर्गम भाग आहे, त्याशिवाय पाऊस कोसळतो आहे, त्यामुळे या परिसरात जायला अडचणी येत आहेत। मात्र तरी सुद्धा 35 ॲम्ब्युलन्स इथे घटनास्थळी रवाना करण्यात आलेले आहेत। जेसीबी आणि पोकलँड सुद्धा घटनास्थळी दाखल झालेले आहेत। एनडीआरएफच्या 2 तुकड्या सुद्धा दाखल झाल्यात। मदत कार्य मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आलेलं आहे, मात्र डोंगर कडा कोसळलाय, पाऊस सुरू आहे, त्यामुळे इथे संपूर्ण चिखलाचं साम्राज्य आहे आणि चिखलाखालून या सगळ्या अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढताना अडचणी येतात। त्यांना कुठली दुखापत होऊ नये यासाठी हे मदत कार्य सुद्धा खूप काळजीपूर्वक करावं लागतंय, कारण हा सगळा गाळ काढणं अतिशय कठीण काम आहे। आतापर्यंत नेमकं काय घडलेलं आहे ते पाहूयात। माळीण गावातील मोठा डोंगर पहाटे कोसळलाय। पहाटे 3च्या सुमाराला कोसळला। 50 ते 60 घरातले ग्रामस्थ झोपेतच ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची शक्यता आहे। शेकडो जण या ढिगाऱ्याखाली गाडले असल्याची शक्यता आहे। पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू आहे, त्यामुळे मदतीत सुद्धा अडचणी येत आहेत। जेसीबी पोकलँड आणि पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झालेले आहेत। मदत कार्य सुरू करण्यात आलेलं आहे, मात्र पाऊस आहे, चिखल झालेला आहे या सगळ्या डोंगराचा इथे, त्यामुळे हा सगळा चिखल बाजूला काढून खाली कोण अडकलंय त्यांना बाहेर काढण्यात अडचणी येत आहेत मोठ्या प्रमाणात। एकतर झोपेतच हे सगळेजण गाडले गेलेत, त्यामुळे नेमकं या ठिकाणी काय परिस्थिती आहे हे सांगणं कठीण आहे। जिल्हाधिकारी सौरभ राव सुद्धा घटनास्थळी दाखल झाले आहेत। 30 ते 35 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्या आहेत। तळेगावमधून एनडीआरएफची टीम सुद्धा घटनास्थळी रवाना करण्यात आलेली आहे, मात्र मदत कार्यात मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत। एकतर दुर्गम भाग आहे, त्यामुळे संपर्कासाठी सुद्धा खूप अडचणी येत आहेत, त्यामुळे नेमकी आत्ताची तिथली परिस्थिती काय आहे हे कळायला सुद्धा वेळ लागतोय। आमचे प्रतिनिधी सुद्धा घटनास्थळी दाखल होत आहेत। तिथल्या परिस्थितीची संपूर्ण माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय वेळोवेळी। सध्या ही 2 फोटोग्राफ्स आमच्यापर्यंत पोहोचलेली आहेत। काही वेळापूर्वी आम्ही आमदार दिलीप वळसे पाटील यांच्याशी संपर्क साधला आणि नेमकी काय परिस्थिती आहे तिथली हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय। ऐकूयात त्यांनी नेमकी काय काय माहिती दिली आहे ते। ही अतिशय दुर्दैवी घटना आहे। मला सकाळीच बातमी मुंबईमध्ये कळाली, मी अजूनपर्यंत त्या ठिकाणी पोहोचू शकलो नाही, परंतु संपूर्ण माझा संपर्क तिथल्या सर्व यंत्रणांशी आहे
सकाळीच मला बातमी कळाल्याबरोबर त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी, महसूल आयुक्त, जिल्हा पोलीस प्रमुख आणि सर्व शासकीय यंत्रणा, वैद्यकीय यंत्रणा सगळ्यांना त्या ठिकाणी रवाना करण्यात आलेला आहे. आमचे कार्यकर्ते आणि काही खाजगी डॉक्टर्स पण तिकडे रवाना करण्यात आलेले आहेत. सगळ्या त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या कड्याचा मलबा खाली आलेला असल्यामुळे किमान 50 ते 100 लोक त्याच्या खाली अडकले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्यामुळे त्यांची सगळ्यांची सुटका करणं, त्याच्यासाठी आवश्यक असणारी जी काही मशिनरी आहे ती मशिनरी त्या ठिकाणी रवाना करणं आणि त्याच्यातून या लोकांना बाहेर काढणं हे आमचं पहिलं प्राधान्य त्याच्यामध्ये आहे. आणि त्या दृष्टिकोनातून त्या परिसरातले सर्व नागरिक, सर्व अधिकारी सर्व कामाला लागलेले आहेत आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. डोंगराखाली गाडल्या गेलेल्या माळीण गावाची नेमकी ओळख काय आहे ते आता पाहूयात. नेमकी ओळख काय आहे या माळीण गावाची ते पाहूयात. माळीण हे आंबेगाव तालुक्यातलं गाव आहे. 350च्या आसपास लोकवस्ती आहे या गावात. डिंभे धरणातील विस्थापितांच्या पुनर्वसनामुळे माळीण गाव बसलंय. मुख्यतः आदिवासी शेतकरी या गावात राहायचे. आता नेमकी त्यामुळे तिथे काय परिस्थिती असेल याचा अंदाज बांधणंही कठीण आहे. आंबेगाव तालुक्यातलं माळीण हे गाव. 350च्या आसपास इथे लोकवस्ती होती असं आता म्हणावं लागेल, कारण नेमकी काय परिस्थिती आहे आत्ताच सांगता येणं कठीण आहे. दुर्गम भाग आहे. डिंभे धरणाचे सगळे धरणग्रस्त जे होते त्यांच्यासाठी हे माळीण गाव बसवण्यात आलेलं होतं. डोंगराच्या पायथ्याशी हे गाव होतं. त्यामुळे मुसळधार पावसानं 2 दिवस सतत जो मुसळधार पाऊस सुरू होता त्यामुळे डोंगर कडा कोसळला आणि संपूर्ण गाव या डोंगराच्या चिखलाखाली गाडलं गेल्याची भीती व्यक्त केली जाते. पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात डोंगर कडा कोसळल्यामुळे माळीण गावातली 30 ते 35 घरं ढिगाऱ्याखाली दाबली गेली आहेत. 750 लोकवस्तीचं हे गाव आहे. या गावातले काही लोक कामानिमित्त बाहेर असतात, पण याची तीव्रता लक्षात घेता शेकडो जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येते. आतापर्यंत दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. सततचा पाऊस आणि चिखल्यामुळे अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात मोठे अडथळे निर्माण होत आहेत. मदतीसाठी आसपासच्या गावातल्या लोकांसह एनडीआरएफ आणि एमडीआरएफच्या 2 तुकड्या घटनास्थळी रवाना झाल्यात. तसंच 30 ते 35 अँब्युलन्स, जेसीबी, पोकलँडचा ताफा सुद्धा घटनास्थळी दाखल झालाय. तर गावातील केवळ 2 जणांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. आदिवासी शेतकरी या गावात राहायचे. जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याशी सुद्धा काही वेळापूर्वी आम्ही संपर्क साधून सगळे अपडेट्स घेण्याचा प्रयत्न केला. ऐकूयात. मागील 3 दिवसापासून साधारणतः पावसाचा जोर, त्याची इंटेन्सिटी वाढली होती आणि आज सकाळी साधारणतः 8-8:30 दरम्यान ही घटना घडली आहे. सध्या जे प्राथमिक चित्र आहे 35 ते 40 घरे आहेत जे पूर्णतः ते दबलेले आहेत दगड कोसळून. आमची प्राथमिक टीम तिथे पोहोचली आहे. याचे व्यतिरिक्त 30 ते 35 अँब्युलन्स आम्ही गावात दाखल केलेला आहे. जेवढे आजूबाजूचे हॉस्पिटल्स आहेत त्यांना अलर्टवर ठेवला आहे. ससून हॉस्पिटलमध्ये पूर्ण वॉर्ड राखीव ठेवला आहे. याचे व्यतिरिक्त नॅशनल डिझास्टर रिलीफ फोर्स ज्याच्या बेस आमच्याकडे तळेगाव दाभाडेमध्ये आहेत त्यांना रवाना केला आहे. ते सुद्धा तिथे पोहोचले आहेत. महाराष्ट्र डिझास्टर रिलीफ फोर्स त्यांचा 6 टीम्स पिंपरी चिंचवडतून आम्ही रवाना केलेला आहे. आणि एकंदरीत त्या आजूबाजूच्या भागात जेवढे पोकलँड आणि जेसीबीज आमच्याकडे शासकीय, खाजगी उपलब्ध आहेत, एखाद्या संस्थेकडे उपलब्ध आहे, ते सर्व मोबिलाइज केला आहे. याच्या व्यतिरिक्त तिथे जे गावामध्ये सध्या राहत असलेले लोक आहेत त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, त्यांच्यासाठी जेवणची व्यवस्था सुद्धा आम्ही करत आहोत. माळीण या गावासंदर्भातले सगळे अपडेट्स घेऊयात. आपल्यासोबत आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड आहेत. पिचडजी, काय काय अधिकृत माहिती आहे तुमच्याकडे माळीण गावासंदर्भातली? गावातले घर गेली 2-4 घरं वाचली. आता तिथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मी स्वतः निघालो तिथे.
आणि तिथे आम्ही स्वतः निघालो. आता स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मी स्वतः, हर्षवर्धन पाटील आणि जाऊन आणि सगळ्या प्रशासन यंत्रणेमार्फत बुलडोजर पाठवून, JCB पाठवून तिथे माणसं काढून आणि सगळी व्यवस्था प्रशासनाने केली. आता प्रत्यक्ष गेल्यानंतर ज्या घटना घडतील त्यांना जखमींना मदत केली जाईल आणि कसं घडलंय त्याचे पुनरावृत्तन करण्यासाठी देखील प्रयत्न करावे लागेल. परंतु अतिशय हाहाकार बसलाय, या दुर्दैवी घटना घडली आणि त्याच्यामुळं ही महाराष्ट्राला सगळ्यांना शॉकिंग न्यूज आहे. पण आता आम्ही प्रत्यक्ष जागेवर मी स्वतःही निघालो. पिचडजी, काही हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आलेला आहे का, जेणेकरून आम्ही आमच्या माध्यमातून सुद्धा लोकांपर्यंत हा नंबर पोहोचवू? मदत देण्याची काही अडचण नाही. जी लागेल ती मदत अशा प्रसंगी महाराष्ट्रात आपण करतोच आणि म्हणून त्याच्यामुळे कुठे अडचण नाही मदतीची. लगेच आम्ही निघालो, लगेच आता गाडीतच बसतोय. विमानानं आम्ही पुण्याला जाऊन पुण्यावर हेलिकॉप्टर ताबडतोब जातो. हो, धन्यवाद मधुकर पिचडजी, आमच्याशी बोललात त्याबद्दल. आपल्यासोबत स्वतः आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड हे तिघेही, त्याशिवाय मंत्री हर्षवर्धन पाटील हे सगळेजण घटनास्थळी काही वेळात दाखल होत आहेत, रवाना झाले आहेत घटनास्थळी जाण्यासाठी. जी काही मदतीची गरज तिथे असेल ती सगळी मदत वेळोवेळी दिली जाईल असं आत्ताच आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी सांगितलेलं आहे. पहाटे 3च्या सुमाराला ही दुर्घटना घडली आहे. संपूर्ण डोंगरकडा हा या माळीण गावावर कोसळला आणि त्यानंतर झोपेतच हे गाव गाडलं गेल्याची भीती व्यक्त केली जाते. किती जण नेमके अडकले आहेत याचा अजूनही अंदाज बांधता येत नाहीये. 2 जणांचे मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आले आहेत. पहाटे 3ची ही घटना आहे. NDRFच्या 2 तुकड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. मदत कार्य सुरू झालेलं आहे, मात्र पावसामुळे मदत कार्यात अडथळे निर्माण होत आहेत. 35 ॲम्ब्युलन्स, JCB आणि पोकलँड सुद्धा घटनास्थळी दाखल झालेले आहेत. दुर्गम भाग आहे त्यामुळे मदत कार्यात मोठे अडथळे येत आहेत. एकतर दुर्गम भाग, त्यात पाऊस सतत कोसळतोय, त्यामुळे मदत करण्यासाठी आव्हान निर्माण झालेलं आहे. चिखलातून ही ढिगाऱ्याखाली, या चिखलाखाली नेमकं कोण आहे, कशा पद्धतीनं गाडलं गेलं याचा काहीच अंदाज बांधता येत नाहीये. त्यामुळे मदत करतानाही ती सावकाशपणे करावी लागते. हा चिखल उपसतानाही खूप सावकाशपणे उपसावा लागतोय, जेणेकरून या चिखलाखाली जर कोणी जिवंत असेल तर त्यांना चांगल्या पद्धतीनं बाहेर काढता यावं, यासाठी म्हणून हा चिखलही सावकाशपणे उपसला जातोय. पहाटे 3च्या सुमाराला ही दुर्घटना घडलेली आहे. सुमारे 750ची लोकवस्ती या गावात होती. डिंभे धरण परिसरातले पुनर्वसित हे गाव आहे. त्यामुळे या डोंगर परिसरातलं हे गाव जेव्हा गाडलं गेलं तेव्हा या गावात कोण कोण होतं, किती लोक होते याचा अजूनही अंदाज नाहीये. 750च्या आसपासची लोकवस्ती या गावात आहे. संपूर्ण चिखलाचं साम्राज्य या भागात दिसते. मोठा डोंगर कोसळला आणि संपूर्ण गाव होत्याचं नव्हतं झालं. आपल्यासोबत मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम आहेत. कदमजी, काय काय अपडेट्स आहेत आणि कशा पद्धतीने आता मदत केली जाणार आहे? घटना घडली. आमचे डिझास्टर मॅनेजमेंटच्या बाकीच्या सगळ्या ट्रिप्स, 2 ट्रिप तिथं गेलेल्या आहेत. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंटची आमची गेलेली आहे. प्रशासकीय अधिकारी, कलेक्टर, बाकीचे पोलीसचे अधिकारी पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे तिथं आता रेस्क्यूचं काम चालू आहे. आणि आता याच्यानंतर 2:30-3 वाजता CM आणि DCM दोघं तिथं जाणार आहेत. आपणही जाणार आहात का तिथे? हॅलो, हा, आपणही जाणार आहात का तिथे? नाही, मला इथं सांगितलंय कंट्रोल रूम मध्ये बसायला. तिकडे ते दोघंच जाणार आहेत. पतंगरावजी, हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आलेला आहे का? नाही, आता तिथं संबंध व्यवस्था केली. आता कॅबिनेट संपलं. मी आता इथून पुढे ऑफिस मध्ये जाणार आहे. कंट्रोल रूम मध्येच आमची यंत्रणा बसेल. आता ऑफिसला आम्हाला अशी माहिती मिळते की पाऊस आहे त्या आणि दुर्गम भाग आहे, त्यामुळे मदतीत अडचणी येत आहेत. नाही, म्हणून आता आम्ही सगळेजण तिथं जातच नाही. हे दोघंच निघालेले आहेत. कारण सगळे जाऊन पुन्हा त्या ह्याच्यात अडचण यायला नको. यंत्रणा सगळी तिथं काम करते.
कुठल्या कुठल्या पद्धतीची यंत्रणा रवाना करण्यात आली असं आहे? आहे त्यातनं पहिल्यांदा ते रेस्क्यू केलं पाहिजे, जखमी असेल त्यांना ॲम्ब्युलन्सनं हलवलं पाहिजे, पुन्हा JCB पाठवलेत, बाकीची ॲम्ब्युलन्स जवळजवळ 15-20 पाठवलेले आहेत, सगळी व्यवस्था केलेली. धन्यवाद, आमच्याशी बोललात त्याबद्दल. आपल्यासोबत मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम होते. आपण स्वतः कंट्रोल रूम मध्ये बसून ही संपूर्ण यंत्रणा कशा पद्धतीनं तिथे मदतीसाठी रवाना करता येईल हे पाहणार आहोत असं त्यांनी सांगितलंय. मात्र आपण तिथे जाणार नाही, कारण जास्त लोक जर तिथे गेले, जास्त मंत्री तिथे गेले तर निश्चित पुन्हा एकदा कामात अडथळे येण्याची शक्यता असते. त्यामुळे फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, त्याशिवाय हर्षवर्धन पाटील सुद्धा तिथे दाखल होतील थोड्याच वेळात, आणि त्यानंतर स्वतः पतंगराव कदम, मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम हे कंट्रोल रूममध्ये बसून ही संपूर्ण यंत्रणा सांभाळणार आहेत. डिंभे धरणग्रस्तांचं पुनर्वसित गाव माळीण होत्याचं नव्हतं झालेलं आहे. पहाटे 3च्या सुमाराला डोंगरकडा कोसळून हे गाव होत्याचं नव्हतं झालेलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घटनास्थळी रवाना झालेत, मात्र हेलिपॅड नसल्यामुळे त्यांना घटनास्थळी पोहोचण्यास अडथळे येत आहेत. माळीण गावातले 150 जण अडकल्याची सध्या तरी माहिती मिळतीये. 750ची लोकवस्ती या गावात होती. माळीण गावाकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हर्षवर्धन पाटील स्वतः तिथे जाणार आहेत. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सुनील घुमे आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात. सुनील, नेमके काय काय अपडेट्स मिळत आहेत आता? आता जी आपण CMO म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयातून जी माहिती घेतली त्यानुसार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे तिकडे जाण्यासाठी रवाना होणार आहेत. परंतु अडचण अशी आहे की त्या ठिकाणी प्रचंड पाऊस पडतोय आणि तिथे हेलिपॅड उपलब्ध नाहीये. तर त्यामुळे घटनास्थळी म्हणजे प्रत्यक्षात काही गावापर्यंत कसं पोहोचायचं असा पेच सध्या मुख्यमंत्र्यांना पडलेला आहे. तर त्याच्यावर त्यांनी असा एक मार्ग शोधतायत की चाकणपर्यंत हेलिपॅड आहे, चाकणपर्यंत हेलिकॉप्टरने जाऊन तिथून रस्त्याने प्रत्यक्षात घटनास्थळी माळीण गावापर्यंत जाण्याचा सध्या सरकार प्रयत्न करत आहे. सुनील, पण हा अतिशय दुर्गम भाग असल्याचं सध्या तरी माहिती मिळते. शिवाय पाऊस कोसळतोय, संपूर्ण चिखल झालेला आहे परिसरात, त्यामुळे मदतीसाठी सुद्धा अडचणी येत आहेत. होय होय, DRF आणि MDRF म्हणजे आपत्ती व्यवस्थापन निवारण पथकाच्या तुकड्या तिथे रवाना झालेल्या आहेत. परंतु प्रचंड पाऊस आहे, तिथे चिखल आहे, त्यामुळे JCB असतील, डंपर असतील, पोकलेन असतील किंवा अँब्युलन्स असतील ते प्रत्यक्षात गावापर्यंत जाण्यामध्ये प्रचंड अडचणी येत आहेत. आणि जी मुख्यमंत्री कार्यालयाकडून माहिती मिळाली त्यानुसार त्या गावामध्ये 40 साधारण घरं ही ढिगाऱ्याखाली गाडली गेलेली आहेत आणि जवळपास 100 ते 150 लोक त्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते. हा सरकारी अधिकृत आकडा आहे. अगदी बरोबर, हा सरकारी अधिकृत आकडा असला तरी नेमके आत्ता तिथे परिस्थिती काय असेल, डोंगराच्या ढिगाऱ्याखाली किती जण अडकले असतील याचा अंदाज बांधणं कठीण आहे. सुनील, दुसरी एक गोष्ट म्हणजे काही वेळापूर्वी आपण मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांच्याशी सुद्धा बोललो. त्यांनी सुद्धा आपण स्वतः कंट्रोल रूममधून ही संपूर्ण यंत्रणा हाताळणार असल्याचं सांगितलेलं आहे. तुमच्याकडून सुद्धा वेळोवेळी अपडेट्स घेत राहणार आहोत. धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सुनील घुमे होते. एकंदरीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घटनास्थळी जाण्यासाठी रवाना झाले आहेत, मात्र कशा पद्धतीनं घटनास्थळी पोहोचावं हा पेच त्यांच्या पुढे आहे, कारण मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे, हेलिपॅड या ठिकाणी नाहीये, त्यामुळे चाकणपर्यंत हेलिकॉप्टरने जाऊन त्यापुढे रस्त्यानं या ठिकाणी जावं असं सध्या तरी ठरतंय. पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात डोंगरकडा कोसळल्यानं माळीण गावातली 30 ते 35 घरं ढिगाऱ्याखाली दाबली गेली आहेत. 750 लोकवस्तीचं हे गाव आहे. या गावातले काही लोक कामानिमित्त बाहेर असतात, मात्र या दुर्घटनेची तीव्रता लक्षात घेता शेकडो जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जाते. आतापर्यंत दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याशिवाय आदिवासी विकास मंत्री घटनास्थळी रवाना झालेले आहेत. NDRF, MDRFच्या टीम चिखलाचं साम्राज्य झालेलं आहे. चिखल सगळीकडे झालेला आहे. डोंगर कडा कोसळली आहे, त्यामुळे मदतीत सुद्धा मोठ्या अडचणी येत आहेत. दुर्गम हा भाग आहे, त्यामुळे सुद्धा मदत करताना अडचणी येत आहेत. आपल्यासोबत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आहेत. त्यांच्याशी आपण या संदर्भातले त्यांच्याकडून अपडेट्स घेण्याचा प्रयत्न करूयात. काय नेमके साहेब अपडेट्स देता येतील? काय काय माहिती आहे तुमच्याकडे या माळीण गावासंदर्भातली? माझ्या मतदारसंघामध्ये आंबेगाव तालुक्यातील माळीण गाव हे
ह्या गावातील एका वस्तीमध्ये साधारण 65 घराची वस्ती आहे। त्या वस्तीमध्ये सकाळी 8 वाजता मोठी दरड कोसळल्यामुळे 40 ते 45 घरं ही दरडीखाली अजूनही दबली गेलेली आहेत। साधारण 100 ते 150 लोक त्यामध्ये अडकल्याची भीती आहे। ही घटना घडल्यानंतर NDRF असेल, MDRF असेल, माझी स्वतंत्र यंत्रणा, माझे पक्ष कार्यकर्ते, सर्व ग्रामस्थ, प्रशासन सर्वजण मदत कार्यासाठी हातभार लावण्यासाठी तिथं घटनास्थळी पोहोचलेत। मी प्रत्येक अर्ध्या तासाला माहिती घेतोय। मी आता सध्या लोकसभेमध्ये दिल्लीमध्ये असल्यामुळं प्रत्येक तासाला अर्ध्या तासाला माहिती घेतोय। माझ्या माहितीप्रमाणे साधारण 100 ते 150 लोक अडकलेली आहेत आणि पाऊस मुसळधार अजूनही तिथं चालू आहे। तो परिसर प्रामुख्यानं धरणाच्या आतल्या भागातला परिसर आणि तिथं पावसाळ्यामध्ये सर्वाधिक जास्त पावसाची नोंद त्या ठिकाणी होत असते, म्हणून मदत कार्यास थोडी अडचण येते। या व्यतिरिक्त आज लोकसभेमध्ये हा प्रश्न मांडण्याचा मी प्रयत्न केला, परंतु वेळेअभावी जमलं नाही। पण मी माननीय पंतप्रधान आणि माननीय गृहमंत्र्यांना मी आणि माझे सर्व शिवसेनेचे सहकारी भेटून ह्या कुटुंबियांना सर्वाधिक जास्त मदत राज्य सरकारच्या बरोबरीनं त्यांच्यापेक्षा जास्त मदत केंद्र सरकारकडून मिळावी असा प्रयत्न आमचे शिवसेना नेते आनंद गीते यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिष्टमंडळ प्रधानमंत्री किंवा गृहमंत्र्यांना भेटून त्यांना निवेदन देणार आहे। आणि राज्य सरकारकडून सुद्धा जास्त मदत त्या सर्व कुटुंबांना आणि मृतांना मिळेल अशा प्रकारचा माझा प्रयत्न आहे। तुमच्या मतदारसंघातला हा भाग आहे, त्यामुळे नेमकी इथली भौगोलिक परिस्थिती कशी आहे हे एकदा सविस्तर सांगा। खरं म्हणजे भीमाशंकरच्या पायथ्याशी धरण जे आहे डिंबा धरण, त्या डिंबा धरणाच्या आतलं गाव आहे। बॅकवॉटरमध्ये वसलेली ही माळी नावाचं गाव आहे। तिथून पाण्याचा उगम कायम प्रत्येक वर्षी पाऊस जरी महाराष्ट्रात कमी असला तरी त्या परिसरामध्ये कायम जास्त पावसाची नोंद त्या ठिकाणी होत असते। डोंगर दऱ्यामध्ये राहणारे हे सर्व आदिवासी समाज समाज बांधव तिथं त्या ठिकाणी राहतात आणि भात शेती किंवा त्या प्रकारे शेतीची कामं आणि रोजीरोटीचा व्यवसाय त्याप्रमाणे त्यांच्यावर चालतो, अशी त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती आहे। धरणाच्या आतली गाव आहेत सर्व। बोला। हा ठीक आहे। तुम्ही स्वतः दिल्लीत आहात आता, त्यामुळे इकडे मदत पोहोचवताना कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना कामाला लावलंय, कशी मदत त्यांना करायला लावताय? मी सकाळपासूनच कार्यकर्ते म्हणजे प्रशासनाशी बोलणं झाल्यानंतर प्रशासनानं सांगितलं की जास्तीत जास्त कार्यकर्ते कुमक पाठवा। मी जवळजवळ 100 ते 200 कार्यकर्ते घटनास्थळी पाठवलेत आणि थोड्याच वेळामध्ये फॉकलंड आणि JCP ही जवळजवळ 4-5 मशिनरी त्या ठिकाणी मदत कार्याला मदत करण्यासाठी पाठवतोय आणि ती अर्ध्या तासात पाऊण तासामध्ये तिथं पोहोचेल। अतिशय दुर्गम असा भाग आहे, त्यामुळे मदतीत अडचणी येत आहेत। पाऊस तर सुरू आहे, त्यामुळे सुद्धा मदतीत अडचणी येत आहेत। पण दुसरी गोष्ट म्हणजे अधिकृत आकडा तुमच्यापर्यंत पोहोचलाय का की किती नेमके लोक किती लोकवस्ती होती या गावात आणि किती जण गाडले गेले असण्याची शक्यता आहे? आता दरड जी कोसळली ती साधारण 40-45 घरांवर कोसळलीत। 8च्या दरम्यान घटना झाली, त्यामुळे बरेचसे लोक 8 वाजता घरातून बाहेर पडून कामाला गेलेली होती। तर साधारण 100 ते 125च्या आसपास लहान मुलं वयस्कर लोक असावीत असा साधारण अंदाज आहे। अशी माहिती सुद्धा आमच्यापर्यंत आलेली आहे की खूपसे लोक या गावातले कामासाठी म्हणून बाहेर असतात, त्यामुळे अशी जर परिस्थिती असेल तर निश्चित लहान मुलं आणि महिलांचा समावेश जास्त असेल ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्यांमध्ये। हो, ते सांगितलं मी। लहान मुलं, वयस्कर व्यक्ती आणि महिला सुद्धा खरं म्हणजे कामासाठी बाहेर जातात, शेती कामासाठी। 8 वाजेपर्यंत कोणी घरी थांबत नाही, त्यामुळं संख्या तिथं अडकलेल्यांची संख्या तशी कमी असावी असं मला वाटतं। साहेब, दुसरी एक गोष्ट म्हणजे आमच्यापर्यंत इथल्या लोकवस्तीचा आकडा वेगवेगळा कळतोय। कुणी 350 ते 400ची लोकवस्ती सांगताय, कुणी 750ची सांगताय। तुमच्याकडे अधिकृत आकडा काय आहे? ॲक्च्युली घटना ज्या ठिकाणी घडली त्या ठिकाणी घरांची संख्या 65 आहेत। 65 घराची संख्या जर म्हटलं तर 250-300 लोकच तिथं त्या ठिकाणी वास्तव्याला असतात। आणि माळीन गाव हे मोठं आहे, त्या गावात वाड्या वस्त्या बऱ्याच जरा मोठ्या जरी असल्या तरी संपूर्ण माळीन गावाची लोकसंख्या ही 800 ते 1000च्या दरम्यान आहे, परंतु वाड्या वस्त्या जास्त, ही त्यातली ही एक वाडी आहे।
त्यातल्या एका वाडीवर हा डोंगरकडा त्यामुळं- कोसळलाय. हो हो, त्यामुळं जास्त संख्या तिथं लोक वास्तव्याला नाही हे नक्की निश्चित करा. हां हां, तुमच्यापर्यंत काय माहिती आली? आतापर्यंत किती जणांना बाहेर काढण्यात आलंय? आतापर्यंत 3 ते 4 जण आयडेंटिफाय झालेत, म्हणजे दोघांना बाहेर काढलेत, दोघं दिसत आहेत, अशा प्रकारची मला दूरध्वनीवरून माहिती मिळाली आहे आणि अजून लोक बाहेर निघतील असं त्यांना वाटतंय. अगदी बरोबर आहे. एक डोंगरकड्याच्या पायथ्याशी होता ही संपूर्ण वाडी आणि हे माळीण गाव, त्यामुळे आधी अशी कुणी शक्यता वर्तवली होती का तज्ज्ञांनी की अशी काही घटना इथे घडू शकते? कारण तुम्ही म्हणालात की पाऊस मोठ्या प्रमाणात इथे नेहमीच होतो. खरं म्हणजे त्या परिसरामध्ये त्याला आम्ही आहुपे खोरं म्हणतो, त्या आहुपे खोऱ्यामध्ये कधीही अशा प्रकारची दुर्घटना झालेली नाही. थोड्या तुरळक घटना व्हायच्या, परंतु ते रस्त्याला लागून असणाऱ्या डोंगर कडा कोसळल्या असतील, परंतु वस्तीमध्ये राहणाऱ्या त्याच्या वर राहणाऱ्या वस्तीच्या वर डोंगर कडे असे कधी यापूर्वी कोसळले नाहीत. अन्यथा तशी खबरदारी प्रशासनाकडनं आणि आमच्याकडनं घेण्यात आली असती. अगदी बरोबर आहे, तशी खबरदारी घेण्यात आली असती. दुसरी एक गोष्ट म्हणजे हेल्पलाईन नंबर जारी केला जाणार आहे का? त्या संदर्भात तुमच्याकडे काही अधिकृत माहिती आली आहे का? नाही, अजून तशा प्रकारची माहिती नाही, परंतु मला वाटत नाही त्याची गरज पडेल, कारण सर्व प्रशासकीय यंत्रणा त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तहसीलदार कार्यालय, प्रांत कार्यालय यांचे नंबर त्या ठिकाणी सर्वांना उपलब्ध आहेत, त्यांच्यावर ते कॉन्टॅक्ट करून माहिती मिळू शकते. धन्यवाद आमच्याशी बोललात त्याबद्दल. आपल्यासोबत आंबेगाव या मतदारसंघाचे खासदार स्वतः शिवाजीराव आढळराव पाटील होते. त्यांनी आपल्यापर्यंत ही माहिती देण्याचा प्रयत्न केला. माळीण हे एक मोठं गाव आहे, 800 ते 1000 लोकवस्तीचं गाव आहे. मात्र त्यातल्या एका वाडीवर हा डोंगरकडा कोसळलेला आहे, त्यामुळे 65 घरं त्या ठिकाणी आहेत. त्या घरांवर हा डोंगरकडा कोसळला असण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे आणि 2 ते 3 जणांना आतापर्यंत बाहेर काढण्यात यश आलंय, अशी अधिकृत माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.